स्वीकारणं आणि त्याच्यात नेमकी आपल्याकडं काय चूक झाली, आपलं काय बरोबर होतं, आपलं कुठलं काम कमी पडलं, अशा पद्धतीनं त्या पराभवाचं विवेचन किंवा करणं अपेक्षित असते. पण तसं न करता मी काही वर्तमानपत्रात ऐकलं की याचिका दाखल करणं, पराभव समजा 2000 मताचा, 4000 मताचा किंवा 2004चा निवडणूक आठवत असेल तुम्हाला. कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबांनी ती निवडणूक अपक्ष म्हणून लढली होती. पद्मसिंह पाटील उमेदवार होते पक्षाकडनं अधिकृत. केवळ 484 मतानं राजेसाहेबाचा पराभव झाला होता. आणि त्यावेळेस मतदानाच्या दिवशी दैनिक जागृत जनप्रवास नावाच्या पेपरमध्ये पवनराजे निंबाळकरांचा पद्मसिंह पाटलांना पाठिंबा आणि पवनराजे विधान परिषदेवर अशा पद्धतीची बातमी छापून आणली होती. त्याच्यामुळे भ्रष्ट मार्गाचा अवलंब कोण करतंय, कशा पद्धतीनं करतंय, हे सगळं जिल्ह्याला माहित आहे. तेही आपण बघितलेलं आहे. आणि तसं झालेलं असताना आताच्या ह्या निवडणूक झाल्याच्या नंतर मी ऐकतोय की भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून आता जर असं असेल तर मला ज्या लोकांनी मतदान टाकलं साधारणतः जवळपास 7,48,752, जवळपास 3,30,000 मताची आघाडी आहे. मग ह्या लोकांनी टाकलेल्या मताचा बी आदर नाहीये का? आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या माध्यमातून बोलत असताना प्रत्येक गावगाव माझं तर जाहीर आव्हान आहे. आपल्याकडे सगळ्यात 2 पवित्र स्थान आहेत. एक आई तुळजाभवानीचं मंदिर आहे आणि दुसरं संत गोरोबाचं समाधी मंदिर आहे. त्यांच्याच गावातलं आहे. कुणी कसे पैसे वाटप केले तुम्ही प्रत्येक गावात जावा. त्यांचे 5 लाख, 7 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख असे आलेले प्रत्येक गावात आहे, सांगतात. आणि पैसे आलेले लपून राहत नाहीत. त्यांनी त्या ठिकाणी समाधीवर हात ठेवून शपथ व्हावी की आपण काहीच केलेलं नाही म्हणून, किंवा आई तुळजाभवानीच्या तिथं चरणावर हात ठेवून व्हावी म्हणून शपथ आपण काहीच केलं नाही लोकांनी. आणि सगळ्यात महत्वाचं, माझ्याकडं पैसे कुणाकडे जास्त आहेत आमच्या दोन्ही उमेदवारामध्ये हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे ना. मला निवडणुकीसाठी एक माझी बहिणी जी चिंचा फोडून चिंचुका वेगळे करते, चिंचा वेगळे करते, ती बहीण मला 1600 रुपये देते. मिस्त्री काम करणारा माणूस मला 1200 रुपये देतो, ज्याची दिवसाची कमाई 700 रुपये आहे. शेतात राबणारा कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, अतिशय सामान्य लोकांनी माझ्या निवडणुकीत मला पैसे दिलेत आणि मी अकाउंटवरून घेतले. जर माझ्याकडे वाटायला पैसे असते तर मला वाटतं ह्या लोकांनी पैसे दिले असते का? म्हणजे किती विरोधाभास आहे. एखाद्या गोष्टीचं काय करावं म्हणजे माणसानं उलट आपण आकलन करणं गरजेचं आहे की बाबा ही सगळं असं. आणि समजा असं म्हणणं आहे की ही सगळीच लोक मतदार भ्रष्ट आहेत, भ्रष्ट मार्गानेच मतं पडले. मग ज्या जन्मगाव त्यांचं तेर सांगते त्या तेरमध्ये सुद्धा त्यांना 400 मताची आघाडी उमराजीला, मग ती बी गाव भ्रष्ट आहे का? ती बी मतदार भ्रष्ट आहे का? ही सगळी निवडणूक प्रक्रियाच भ्रष्ट आहे. काय पद्धत आहे ही? मला वाटतं ह्याचा कुठंतरी विचार त्याच लोकांनी का आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. ज्या गाड्यात ती फिरते तेरणा ट्रस्टचा भ्रष्ट मार्गानं वापर करून हडप केलेली जी तेरणा ट्रस्ट आहे, तेरणा कारखान्याच्या सभासदांची, जिचे आज मेडिकल कॉलेजेस आहेत, त्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयाची संपत्ती त्या ठिकाणी, अब्जावधी रुपयाची संपत्ती गोळा केली जाते. एक गाड्या, मला वाटतं आमची सगळी संपत्ती आहे तेवढी एका गाडीची किंमत आहे त्यांच्या फिरणारी. मग पैसे कुणाकडे जास्त आहेत, कोण पैशाचं वाटप करत होतं? आणि माझा मुद्दा आहे, मोदी साहेबांचं एक वाक्य आम्ही ऐकलं होतं, न खाऊंगा ना खाणे दूंगा. आम्हाला सुद्धा विश्वास वाटत होता अरे खरंच भयंकर आहे. मग हे सगळं असताना त्यांच्या अलायन्स मध्ये असणारा जो घटक पक्ष आहे त्या पक्षाचे उमेदवार प्रत्येक गावागावात 5 लाख, 10 लाख, 20 लाख, 25 लाख कुठून देत होते? एका बुथवर तुम्ही माहिती घ्या. माझं तर म्हणणं आहे आता युट्यूब आपले प्रत्येक भागात आपण फिरतो, आपण ग्राउंड लेवलचा रिपोर्ट काढा, तिथं कुणाचे पैसे आले होते, कोण पैसे वाटप करत होतं. रामेगावला जे बचत गटाला पैसे वाटप करताना सापडले 1000 रुपये एका महिलेला, त्याच्यात कुठल्या पक्षाचं चिन्ह सापडलं होतं? त्या महिलेनं सरळ तोंडावर सांगितले ना, घड्याळाला मतदान करा म्हणून आम्हाला 1000 रुपये दिले होते. इतकं सगळं स्पष्ट असताना मला वाटतंय एवढ्या मोठ्या प्रमाणात संपत्ती खर्च केल्याच्या नंतर सुद्धा झालेला पराभव बहुतेक पचवता येणार गेलाय काही.
आणि मला वाटतं जनतेनं दिलेला संदेश आहे हा, की पैशाच्या जीवावर पैशाच्या ताकदीवर कोण जर राजकारण करू पाहत असेल तर जनतेनं सणसणीत दिलेली ही चपराक आहे. जनतेनं दाखवून दिलंय की तुमचं ही आमच्याच माध्यमातून मिळवलेल्या सत्तेचा वापर करून पैसा कमवायचा आणि तीच पैसा आम्हाला वाटून आमची मतं घ्यायची, हे आता इथून पुढे चालणार नाही. जो माणूस जनतेत राहील, जो माणूस जनतेच्या अडचणीला धावून जाईल, जो माणूस जनतेसाठी उपलब्ध असेल त्याच माणसाला आम्ही मतदान करू, ह्या पद्धतीचा दिलेला जनमताचा कौल आहे. मला वाटतं ह्याच्यातनं कुठंतरी शहाणं होऊन आपण सुद्धा आपल्या राजकीय वाटचालीमध्ये सुधारणा करणं अपेक्षित असते. की आता नाही चालणार ती पुढे एक गाडी मागे एक गाडी काचनं बंद करून. आता मला वाटतं काही लोक जमिनीवर बी आलेली बघितलीत मी त्याच्या त्या पराभवापासून. मला वाटतं त्याचा विवेचन करणं, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं विनाकारण खोडसाळपणानं, आता तुम्हाला हाईट सांगतो, आचारसंहिता भंगाची तक्रार काय, निवडून आलेल्या उमेदवारानं रॅली काढली म्हणून. आता काय रॅली काढली, ही कवा निवडणूक लढवल्यात का नाही, कवा निवडून आली ती का नाही, यांनी काय करत होते काय नाही. बरं ह्यांचा इतिहास माहिती आहे ना, पद्मसिंह पाटील आणि पाटील कुटुंबाचा इतिहास अख्ख्या धाराशिव जिल्ह्याला माहिती आहे ना, की स्वतःला पॉलिटिकली अवजड ठरल्याच्या नंतर स्वतःच्या सख्या चुलत भावाची सुपारी देऊन खून करणारी माणसं आहे. दैनिक जागृत जनप्रवास नावाचा पेपर छापून आणायचा, त्याच्यात बातम्या छापून आणायच्या आणि लोकांचं मत मॅनिप्युलेट करायचं, अशी करणारी माणसं आहे. मला वाटतं ह्याचा विचार आता त्यांनी स्वतः खुद्द करणं गरजेचं आहे. हा एक भाग झाला. अजून एक पद्धत आहे त्यांची, काम काय करायचं नाही, शून्य काम, अधिकाऱ्याकडून माहिती घ्यायची आणि अख्खा दिवस त्या प्रेस नोट बनवण्यात घालवायचं आणि ती प्रेस नोट द्यायची संध्याकाळी. काम करणार दुसरं तिसरीकडे असतंय, श्रेय मात्र घ्यायला पुढे असतं. अजून काही प्रकार आहेत, मी सांगणार आहे ती मी भविष्यात, माझ्याकडे येऊ द्या, आहेत माझ्याकडे पुढं, की राजे निंबाळकरांचं घर जळतोय म्हणून पेटवायची, पहिल्यांदा झोपडपट्टीला आग लावायची, घरच पेटवायचं म्हणा की, आणि जेव्हा त्या घरात आखाचीला पेटायला दिसायला की मग विजायला पळायचं, मग विजवायला पळायचं. म्हणजे पेटवणारे बी हीच, पेटवल्यामुळे नुकसान झालेली जी श्वासायची ती श्वासायला लागली आणि पुन्हा विजवायला जाणारी बी हीच. ह्याच पद्धतीचं काम आता नगरपालिकेच्या बाबतीत सुद्धा घडताना दिसतंय. ज्या वेळेस नगरपालिकेच्या अंडरग्राऊंडचं काम आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतलं, त्याच वेळेस रस्त्याची दुरावस्था होती माहित होतं आम्हाला. म्हणून मी असेल, आमदार कैलास पाटील, आम्ही सगळी, नंदुबाई त्यावर नगराध्यक्ष, आम्ही सगळ्यांनी मिळून झालेल्या कामावर ताबडतोब पूर्ण नवीन रस्ते व्हावे ह्या उद्देशानं रस्त्याची कामं मंजूर करून घेतली होती. त्या कामाला ही माझ्याकडे स्थगिती आदेश आहेत, तुम्हाला देतो पुन्हा रेकॉर्डवर, आमदार साहेब त्याच्याबद्दल सविस्तर सांगतील तुम्हाला. कामाचे स्थगिती आदेश आहेत. आज त्या धाराशिवच्या रस्त्यानं जात असताना ज्या माझ्या भगिनीला, ज्या माझ्या बांधवाला, ज्या सामान्य माणसाला त्रास सहन करावा लागतंय, की कुणाचं पाप आहे नेमकं. मंजूर असलेल्या कामाला शासनानं स्थगिती द्यायची, पुढील आदेश येईपर्यंत स्थगिती, अजून पुढचा आदेश काय आलेला नाही. आणि ह्या कामाला स्थगिती असल्यामुळे ही रस्त्याची कामं होत नाहीत आणि त्या कामाची पाहणी करायला त्याच पक्षातला आमदार जाऊन पाहणी करतो. ही कुठली पद्धत आहे. म्हणजे स्थगिती तुम्हीच द्यायची, कामं तुम्हीच होऊ द्यायची नाहीत. लोकांना त्रास व्हायला आहे, लोक अडचणीत आहेत, परेशान आहेत. पण माझं त्यांना आव्हान आहे, तुम्ही रोखावर कशाला राग काढायला लागले. त्याच लोकांनी तुम्हाला कधी ना कधी मतदान केलंय ना. काय राग काढायचं ती उमराजेवर वैयक्तिक काढायचा, काय राग काढायचं ती कैलास पाटलावर काढायचा, काय राग काढायचं ती तुम्ही नंदुराजेवर काढायचं ना, वैयक्तिक काढा, काय काढायचं. आणि ती तुमची इतिहास आहे तसा सोडू व्हायचा पहिल्यापासून. सामान्य लोकांना कशाला वेटीस धरायला लागले तुम्ही. काय त्यांनी तुमचं वाटोळं केलं सामान्य माणसानं, काय धाराशिव मधल्या जनतेनं तुमचं वाटोळं केलं. मला वाटतं ह्या प्रश्नाचं उत्तर मिळणं अपेक्षित आहे. अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला जागा मिळण्याच्या बाबतीत सुद्धा परिस्थिती अशी आहे, ज्यावेळेस नंदुबाई नगराध्यक्ष होते, नगरपालिकेमध्ये जीबी मध्ये ठराव घ्यायचा होता, त्यावेळेस दूध संघाची जागा द्यायचा ठराव घेतला तर त्याला विरोध केलाय. प्रस्ताव पाठवला शासनाकडे, शासनानं प्रस्ताव फेटाळून पाठवला. त्याचा परत प्रस्ताव कैलास पाटलांनी तयार केला, त्याला मंजुरी आणली. आणि कमाल सांगतो तुम्हाला, ज्या दिवशी मीटिंग होती त्या मीटिंगला मी आणि कैलास दादा दोघं बी होता त्या मीटिंगला, तर ती मीटिंग कॅन्सल केली. कशामुळं.
मी खासदार असतील, ती आमदार असतील, ती संविधानिक पद आहेत. संविधानिक पदावरच्या माणसाला बैठकीला उपस्थित राहता येऊ नये किंवा त्यांच्या बैठकीला, पण शेवटी रेकॉर्ड बोलतोय ना. करणं काहीच नाही. आता सुद्धा त्या रेल्वेच्या कामाचं जोपर्यंत 80% कामाचं भूसंपादन होत नाही जमिनीचं, तोपर्यंत कुठलंही रेल्वेचं काम चालू होत. नेमकं खासदारकीला पराभव झालेला कळ नाही का? रेल्वेचा विभाग कुठं राज्याकडे घेतलाय का बघा तरी, एखादा जर घेतला असेल तर मला सांगा. तसं करणे काय नाही, फक्त नुसतं गप्पा. बरं त्याला चपरा काय नाही. संत गोरोबा काकाच्या डोक्यावरची पत्रे 40 वर्ष आपण मंत्री असताना काढू शकलो नाही, त्याच्यावर बोलायचं नाही काय. पण पीपीटी आता तिथं काय दिवा लावलाय ती बघून इथं दिवा लावायला लागले. तुळजाभवानीच्या मंदिरात तिथं बी पीपीटीच आहे. उगाच मी म्हणायचं आता धाराशिवचं मी झालो का नाही तुम्हाला सिंगापूरच करून दाखवतो. अख्खं येणंच काय. करणं शून्य, कर्तृत्व शून्य, निस्त गप्पा, निस्ती पीपीटी, निस्ते स्वप्न. बरं त्या स्वप्नाला हाणलेली चपरा काय. आता तरी जागा व्हावं. मला हिनवलं गेलं निवडणुकीत, हे काय काम आहे खासदाराचं. अरे तुम्ही काय दिवा लावलाय 40 वर्ष बघितलं की लोकांनी. आमचंही 5 वर्षाचं काम बघितलं लोकांनी, लोकांना पटलं म्हणून 3,30,000 इतकं मताधिक्य दिलं. ती बी मान्य नाही. तिथे बी वेगवेगळ्या पद्धतीनं चालू आहे. कशाची बी तक्रार नाही. त्या पोलीस कर्मचाऱ्यावर तक्रार, आमच्या बरोबर असणारे बॉडीगार्डवर. काय ते विचारण केलं यांचं. आता उमेदवार म्हणून मला जाता येते. बरं मी त्यांना म्हणलं की त्या बॉडीगार्डला एसपीचा आदेश आहे की ह्यांच्या संरक्षणासाठी तुम्ही ह्यांच्या सोबत राहायचं. मग आम्ही मतदान केंद्रात जात असताना, आम्ही मतदान केंद्रात मी उमेदवार म्हणून गेलो, ती माझ्या सोबत होतं. त्याला जर मतदान केंद्रावर कुणी अडवलं असतं तर ती कशाला आलं असतं मध्ये. मतमोजणी केंद्रावर त्याला अडविलं असतं तर ती मध्ये आलं असतं का. मग दोष कुणाचा आहे, येणाऱ्याचा आहे का अडवणाऱ्याचा आहे. किती ऑर्डर फॉलो करायला लागली. त्याला काय आदेश आहे एसपीचा, तिचे काय दोष आहे त्याच्यावर गुन्हे नोंद करा. काय त्या बिचाऱ्यांचा दोष आहे. तुमच्या मतमोजणी केंद्रावर जा, तिथं पोलीस बंदोबस्त होता का नव्हता, पण तुम्ही पत्रकार बांधव होता सगळेजण. तुम्हाला आयडी बघून मध्ये जाऊ दिलं, कसं बिगर आयडीच जाऊ दिलं. मग ह्यांनी येत असताना ह्यांना अडवायचं ना. ह्यांना अडवल्याच्या नंतर जर तिथं कुणी आरेरावी करून मुद्दामून जर कोण घुसला असेल तर बिनधास्त गुन्हे दाखल करा. आम्ही घुसवलं असतं तर आमच्यावर करा, ती घुसली असतील त्यांच्यावर करा. अरे मग तुम्ही कुणीच अडवलं नाही, ती गेले कधी, त्याचा काय दोष आहे त्यांचा. मला वाटतं ह्या पद्धतीचं राजकारण कृपा करून करू नये. कायम माझं म्हणणं आहे की आपल्याच्यानं काही चांगलं करता येते का बघावं, कुणाचं चांगलं होतंय का बघावं. विनाकारण प्रत्येकाचं वाईट करायचं आणि खास करून विरोधाचं वाईट करायला पेटवायचं, सगळं पिटवून टाकायचं सगळं आणि पुन्हा इजवायला द्यायचं. ही बंद करा पद्धत. मला वाटतं हा मुद्दा होता. आणि या सगळ्या ह्याच्यातनं मला आपल्याला एवढंच सांगायचंय की स्वतःच्या पैशाच्या आर्थिक ताकदीवर, दहशतीवर राजकारण करायचे दिवस संपलेत. तुम्हाला आता कामच करावं लागेल. 4-5 कारखाने काढायचे, आपल्या संस्था बघायच्या, ट्रस्ट हडप करायची, तिचा कारभार बघत बघत जमलं तर मग राजकारण करायचं. संपलं दिवस ते. आता तुम्हाला 24 तास लोकांसाठी द्यावे लागतील. तुम्ही द्या लोकांना 24 तास, लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. आणि तुम्ही लोकांना त्या पद्धतीने जर जुन्या धर्तीवर जर कोण राजकारण करायचा प्रयत्न केला तर लोक जागा दाखवतील त्याची. आणि लोकांनी जागा दाखवल्याच्या नंतर ती बी मान्य नाही कोणाला. सगळंच बघितलंय ना आपण. नरेंद्र मोदीच्या सभेला आलेल्या माणसाला किती पैसे देऊन आणलं होतं त्यांनी सांगितलंय ना. अजून काय पाहिजे. त्यामुळं माझं इतकंच म्हणणं आहे की निवडणूक आहे, लोकमत आहे. लोकांच्या मतामध्ये लोकांनी जे दिलेला निर्णय आहे त्याला मान्य करायला शिका. आणि माझं आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातलं जनतेला आव्हान आहे की अशा पद्धतीनं पैशाच्या ताकदीवर, दहशतीवर कोण राजकारण करायचा प्रयत्न करत असेल, कोण सत्ता मिळवायचा प्रयत्न करत असेल तर जनतेनंच अशा मंडळीला आता घरी बसवणं गरजेचं आहे. आणि निश्चित जनता बसवल्याशिवाय राहणार. धाराशिव शहराच्या रस्त्याच्या बाबतीत नेहमीच चर्चा होत असते, राजकारण केलं जातं. पण त्याच्या बाबतीतली वस्तुस्थिती आपल्याला माहित असते, गरजेचं आहे. भुयारी गटार योजनेमुळं निश्चितच काही रस्त्याची दुरावस्था झाली. याबाबतही आम्ही भुयारी गटार योजनेच्या
कॉन्ट्रॅक्टरकडनं त्याच्या एस्टिमेटला जी रस्ते दुरुस्त करून देणे गरजेचं आहे याबाबत पाठपुरावा करतोय. त्याचबरोबरीनं जे काही रस्ते नगरविकास खात्याकडनं महाविकास आघाडी सरकार असताना मंजूर केले होते त्या रस्त्यांना त्यांनी 20 सप्टेंबर 22ला म्हणजे 30 जूनला शपथविधी झाला यांचा आणि लगेच सप्टेंबर महिन्यात स्थगिती दिली. मग त्या स्थगितीमध्ये आपल्या जिजामाता उद्यान असेल, छत्रपती संभाजी महाराज उद्यान असेल, अजून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं आपण एक उद्यान करण्याचं प्रस्तावित केलं होतं. हे उद्यान असतील, आठवडी बाजार असतील, रस्त्याची कामं असतील, या सगळ्या कामांना स्थगिती दिली. त्यानंतर म्हणजे आपल्या मतदारसंघातल्या सगळ्याच विभागाच्या कामाला स्थगिती दिली होती. मी स्वतः त्याबाबत संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सगळ्या याचिका परत मुंबई उच्च न्यायालयात वर्ग झाल्या आणि मुंबई उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर त्या स्थगित्या उठवायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. परंतु बाकीच्या विभागानं हे स्थगिती आदेश उठवले. परंतु मुख्य म्हणजे नगरविकास विभागानं त्या डिपार्टमेंटनं समजा जलसंधारण असेल, सार्वजनिक बांधकाम असतील, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयाचा आदेश पालन करून त्यांनी स्थगिती उठवल्या. परंतु नगरविकास विभागानं अद्यापपर्यंत ही स्थगिती उठवलेली नाही. म्हणजे ह्यांना एकतर मी त्यांच्यासोबत न गेल्याचं दुःख असेल किंवा राग असेल, राग असेल तर माझ्यावर काढला पाहिजे होता, पण आमच्या धाराशिव जनतेला वेठीत धरून त्यांना त्रास कसा होईल ह्याची जर कोण काळजी करत असेल तर धाराशिव जनता त्यांना निश्चितच उत्तर देईल. उच्च न्यायालयाचा आदेश तुम्ही मानत नाहीत म्हणजे हे कायद्याच्या पुढे गेलेली लोक आहेत. याच्या बाबतीतही आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि जिल्हा नियोजन समितीमधून सुद्धा जी कामं 21-22ची असतील, 22-23ची असतील ती अजून मंजूर नाहीत. 22-23च्या कामाच्या बाबतीत आता आपल्या शहरात पूर्ण नाही केलीच नाही. कामं जे मंजूर होते मार्चमध्ये कामं मंजूर झाले, ऑक्टोबरमध्ये त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. म्हणजे निविदा भरल्या होत्या, फक्त आता निविदा ओपन करायच्या राहिलं होतं. खुल्या निविदा ओपन करून वर्क ऑर्डर द्यायचं बाकी होतं. तर यांनी यंत्रणा बदलाचं पोळ घातलं, कार्यकर्त्याला शिफारस दिली. 108 कामं शहरातली ही नगरपालिकेकडनं जी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना नगरपालिकेकडनं परत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केली. त्या 108 कामाचं आजचं स्टेटस जर बघितलं आपण, ही कामं कधीची आहेत 2023च्या मार्चची. म्हणजे त्यावेळेस जर कामं झाली असतील त्या 108 कामापैकी फक्त 23 कामं पूर्ण आहेत. आणि दुसरी 81 जी कामं होती नगरविकास विभागाकडून आणलेली त्यातली फक्त 20 कामं पूर्ण आहेत. त्यामुळं या 189 कामापैकी आजच्या घडीला शहरात फक्त 43 कामं पूर्ण आहेत. आणि त्यापैकी हाईट सांगतो मी तुम्हाला, 108 पैकी फक्त वर्क ऑर्डर 91 कामात झालेत आणि पूर्ण 23 आहेत. म्हणजे बाकीच्या सुद्धा ह्यांनी कार्यकर्त्या म्हणून शिफारशी घेतल्यात, त्या कार्यकर्त्याला कामं दिली नाही त्यांनी. म्हणजे ह्यांचा एवढा निर्णय झालाय. जाणीवपूर्वक शहरातली कामं होऊ नये आणि त्याचा रोष कसा आमच्यावर येईल ही काळजी किंवा हे काम ह्या सरदाराकडनं केलं जातं. आणि मला काय म्हणायचंय, तुम्ही तुमच्या कार्यकर्त्याला घेतलं, त्यांच्या नावाने घेतलं, शिफारस तर द्या, त्याला तर काम करू द्या. म्हणजे वर्क ऑर्डर सुद्धा झालेलं नाही, मग तुम्ही यंत्रणा बदलाचा काय 8 तास केला, कार्यकर्त्याला काम द्यायचा 8 तास का केला. बरं दिल्यानंतर काम पूर्ण होऊ नये ह्याची काळजी का घेता तुम्ही. पण जनतेला, धाराशिव शहरातल्या जनतेला वेटीत धरायचं काम तुम्ही का करता याचं उत्तर तुम्ही धाराशिव शहरातल्या जनतेला दिलं पाहिजे. म्हणजे जाणीवपूर्वक त्यांना त्यांची गैरसोय व्हावी. आता बघतोय आपण पावलावर चिखल आहे, सगळ्या अडचणी आहेत, त्याची जर खबरदारी ह्या सरदाराकडनं घेतली गेली जाते आणि त्याचा रोष कसा आमच्यावर येईल, आमच्या नावावर वाटायचं, ही वस्तू ती आपल्याला माहित असणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळं ही जरी कामं पूर्ण झाली तर निश्चितच धाराशिवच्या शहरातल्या जनतेला खूप मोठा दिलासा मिळू शकतो. आता जिजामाता बाकीचं नगरोत्थानमधून मागच्या वर्षभरापासून आपण बघतोय की आम्ही एवढे शेकडो कोटी मंजूर केले म्हणून डिजिटल लावले वेगवेगळ्या प्रकारचे, पण त्याची निविदा प्रक्रिया अंतिम का झाली नाही ह्याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं आहे. ही कामं कधी सुरू होणार का फक्त डिजिटल लावायचं, श्रेय घ्यायचं आणि लोकांना चिखलाची पाळी आणायची, ह्याचं उत्तर सरकारने देणं गरजेचं असं मला वाटतं. एक फक्त मुद्दा राहिलाय माझा, प्रसादच्या बाबतीत राणा पाटील आमदार झाल्यापासून सांगते प्रसाद योजना, प्रसाद काय रुपये आलाय का होते प्रसाद चालाय. आपलं सरकार प्रस्ताव पाठवत, आमचं सरकार महाविकास आघाडीत होतं त्यावेळेस म्हणायचे प्रस्ताव पाठवत नाही. आता त्यांचं 2.5 वर्ष होतं, काय झालं नेमकं विचारा तरी. ही लोकांना जी सांगते ती गप्पा आणते ती.
काहीच नाही त्याचं, कुठंच रुपया नाही अजून. आता 5 वर्ष संपत आली. मला काय म्हणायचंय, माझा स्वभाव कसा आहे, जे काम होऊ शकतंय त्याच कामाच्या बाबतीत आपण बोललं पाहिजे. जे होऊ शकत नाही त्याचं फुकटचं श्रेय घ्यायचं कधी माझीच मानसिकता नसते. जे केलंय ते प्रामाणिकपणे केलं. प्रसाद बद्दल नुसतं बोलते. माझ्या लोकसभेच्या निवडणुकीतली काढा तुमची भाषणं, काय केलं काय केलं. अरे तुम्ही सांगत होता ना 2.5 वर्ष आमचं सरकार होतं म्हणून प्रस्ताव पाठवित नाही. तुमचं 2.5 वर्ष होतं, काय झालं मग? तुम्हाला दिले नाहीत पैसे मोदी? अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याच्या बाबतीत सुद्धा पहिल्यांदा प्रस्ताव हा त्या विभागानं नाकारला होता. त्यानंतर इथल्या समाज बांधवांनी आंदोलनं केली, गुन्हे दाखल झाले, उपोषणं केली. त्यानंतर आपण त्यांना विनंती केली सरकारला की ज्या पद्धतीनं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या स्मारकाला दुग्ध विकास विभागाची जागा दिली संभाजीनगरची, त्याच धर्तीवर आम्हाला जागा द्या. तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी मार्फत त्या डिपार्टमेंटकडे गेला. मी खासदार साहेब वेळोवेळी त्या मंत्र्याकडे, संबंधित मंत्र्याकडे पाठपुरावा करत होतो किंवा तुम्ही ह्याची बैठक लावा, निर्णय घ्या. पण 1.5 वर्ष प्रस्ताव जाऊन झालं तरी यांनी निर्णय घेतला नाही. आणि आता ते दुसरे घेतात. मग जर त्याच वेळेस प्रस्ताव गेल्या निर्णय झाला असता तर आजपर्यंत अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभा राहिला असता. जाणीवपूर्वक तसंच ठेवलं. दुसरी गोष्ट, आपल्या कसबे दरोड्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आहे, त्याच्या बाबतीतला सुद्धा 2016ला घोषणा झाली. मोठे मोठे आर्किटेक्चर नेमले. त्यानंतर ती दरोड्याची शाळा ही दुसरीकडे शिफ्ट करायचं ठरलं. शिफ्ट करायचं ठरल्यानंतर बाजार समिती आहे, एवढं मोठं महापुरुष स्मारक होतंय म्हणल्यावर आणि शाळेला जागा द्यायची म्हणल्यावर बाजार समितीनं रेडी रेकनर प्रमाणे जागा देणं अपेक्षित असताना त्यांनी बाजार मूल्यानं पैसे मागितले. बाजार समिती कोणाच्या ताब्यात होती? मग त्यांना एवढ्या महापुरुषांच्या ह्या स्मारकाला रेडी रेकनर जागा द्यायला काय अडचण होती? त्यांनी 2.5 कोटी रुपये जागेची मागणी. त्यामुळं त्या स्मारकाला काही लाख मंजूर, 96 लाख काहीतरी असं मंजूर आहे. आणि जागेला शाळा शिफ्ट करायची म्हणून जागेला मागितली 2.5 कोटी. आणि परत शाळा बांधकाम करायची म्हणून 7-8 कोटी मागितले. हा प्रस्ताव सुद्धा मी वेळोवेळी पाठपुरावा करतोय, विधानसभेत सुद्धा आवाज उठवलाय, फक्त मुख्यमंत्र्यांच्या सहीसाठी राहिलेला. 2016ला घोषणा झाली, आज 24 आहे. मग तुम्ही जागेचं आधी आडवा पाय घातला. जागेच्या बाबतीत जर त्यावेळेस तुम्ही बाजार समिती जागा खरं विनामूल्य द्यायला पाहिजे होती. बाजार समिती जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक त्या ठिकाणी होते, पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. आणि जर तिथं तुम्ही बाजार मूल्यानं कुठेही तुम्ही बाजार मूल्य म्हणजे कुठेही व्यापार करायचा किंवा पैसे कमवायच्यापेक्षा चांगल्या कामाला जर गोष्ट चालली असते तुम्ही रेडी रेकनर द्यायच्या तुम्ही मोफत द्यायला पाहिजे. तुम्ही बाजार मूल्याने पैसे मागितले म्हणून ते समाज कल्याण विभागाकडे आता परत प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सहीला आहे. ते सुद्धा आता आपल्या माध्यमातून मला एवढंच सांगायचंय की तुम्ही वेळ लावू नका. म्हणजे आज 8 वर्ष झाली तरी तुम्हाला अजून म्हणजे झालेलं नाही का ते समाधान? आपलं किती अडथळा आणायचा? त्यामुळे अडथळे आणण्यापेक्षा चांगल्या कामाला तुम्ही शक्ती वापरा आणि ते काम करून घ्या. आता जे आणलेलं आहे गतिमान सरकार म्हणून स्वतःच्या जाहिरातबाजी करताची लोक, वेगवान निर्णय. आपल्या मुख्यमंत्री कार्यालयात ते आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बाबतीत फाईल आहे ती किती महिन्यापासून प्रलंबित आहे, त्याच्यावर सही का झाली नाही किंवा तो त्याचा शासन निर्णय कधी निघणार त्याचं पण उत्तर सध्या देणं गरजेचं असं मला वाटतं. धाराशिव शहरामध्ये, धाराशिव नगरपालिकेच्या बाबतीमध्ये बोलायचं असल्यास खरं तर अख्खा दिवस पुरायचा नाही, परंतु काही मुख्य मुद्दे आज मी तुमच्या सगळ्यांच्या समोर मांडू इच्छितो. पाणी पुरवठा असेल, रस्त्यावरच्या लाईट असतील, लाईट बिल असेल, स्वच्छता असतील, आणि आताच खासदार साहेबांनी, आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे रस्त्याची कामं असतील. खरं तर या सगळ्या बाबीमध्ये चर्चा होणं गरजेचं आहे, काही खुलासे होणं गरजेचं आहे. सध्या शहरातल्या लाईटी आपण पाहतो, आपल्या काळामध्ये आपण 7,000 लाईटी शहरामध्ये बसवल्या होत्या. परत 3,000 लाईटी लागतील म्हणून आपण ESL बरोबर त्यावेळेस करारनामा केला होता. आणि आता त्या कंपनीला पैसे द्यायला आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून ह्या सगळ्या लाईटी त्या कंपनीनं काम बंद केल्यामुळं आपल्या शहरातल्या बंद दिसतात. परंतु या सगळ्या अडचणीच्या अनुषंगानं त्याच्या मुळामध्ये जायला हे सरकार तयार नाही, किंवा ह्या अडचणी सोडवण्यासाठी या सरकारची धोरणं, केंद्र सरकार असेल किंवा राज्य शासन असेल,
तर सरकारची धोरणं कशी आड येत आहेत हे निश्चितपणे सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. ज्यावेळेस EESL या कंपनीनं केंद्र सरकारच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राच्या नगरपालिकेमध्ये लाईट लावण्याच्या संदर्भामध्ये धोरण निश्चित केलं, त्यावेळेस आपली धाराशिव नगरपालिका ही या EESL कंपनीच्या बरोबर सगळ्यात पहिला MOU करणारी महाराष्ट्रातली पहिली नगरपालिका होती. आणि त्यांच्याबरोबर आपला MOU साईन झाल्याच्या नंतर जवळपास कित्येक महिन्यांनी महाराष्ट्र शासनानं त्या कंपनीच्या बरोबर MOU साईन केला आणि संबंध महाराष्ट्रामध्ये ही योजना त्या ठिकाणी लागू केली. आता वित्त आयोगाचे पैसे आपल्याला कमी येत आहेत आणि ते वित्त आयोगाचे पैसे आपल्याकडे शिल्लक नसल्यामुळे त्या कंपनीला आपण पैसे देऊ शकत नाही, अशा प्रकारचं धोरण प्रशासनामार्फत आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं जातं किंवा कारण सांगितलं जातं. परंतु यातली वस्तुस्थिती अशी आहे की नेमकं वित्त आयोगाचे पैसे आपल्याला कमी का येतात ह्याच्या खोलामध्ये जाणं गरजेचं आहे. आणि ते कमी येण्याचं कारण म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाचं त्या ठिकाणी वित्त आयोगाच्या बाबतीतलं असलेलं धोरण आहे. आपण पाहिलं तर 14वा वित्त आयोग ज्यावेळेस नगरपालिकेला आपल्या येत होता त्यावेळेस सरासरी 14वा वित्त आयोगाच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक वर्षाला कमीत कमी 16 कोटी रुपये त्या ठिकाणी येत होते. आणि 15वा वित्त आयोगाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर केवळ 6 कोटी रुपये त्या ठिकाणी यायला लागले. आणि हे पैसे आपल्याला कमी येण्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस 14वा वित्त आयोग लागू होता त्यावेळेस मिलेनियर सिटी ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जे शहरं 10 लाखाच्या पुढं ज्या शहरांची लोकसंख्या आहे ते शहरं या वित्त आयोगामध्ये समाविष्ट नव्हते. नंतर 15व्या वित्त आयोगामध्ये ज्यावेळेस अंमलबजावणी ही झाली त्यावेळेस ही शहरं त्यामध्ये समाविष्ट करण्यात आली. आणि याचा परिणाम असा झाला की वित्त आयोग जो काय डिवाइड होऊन सगळ्या नगरपालिकांना येतो त्यामध्ये या मोठ्या शहरांची लोकसंख्या पाहता, त्या मोठ्या शहरांचा आवाका पाहता त्या सगळ्या मोठ्या शहरांना हा वित्त आयोग मोठ्या प्रमाणात जायला लागला आणि छोट्या नगरपालिकांना हे पैसे कमी पडायला लागले. हा एक भाग झाला. नंबर 2चा भाग जे आपण कार्यात्मक अनुदान म्हणू किंवा प्रोत्साहनपर अनुदान ज्याला आपण म्हणतो, प्रोत्साहनपर अनुदान देखील वित्त आयोगाच्या माध्यमातून यापूर्वी यायचं. 15व्या वित्त आयोगामध्ये प्रोत्साहनपर अनुदान पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे. ज्या नगरपालिका सर्व्हिस लेवल बेंचमार्किंग त्या ठिकाणी करतात त्या नगरपालिकांना प्रोत्साहनपर अनुदान दिलं जायचं, परंतु हे प्रोत्साहनपर अनुदान देखील आता येत नाही. आज शहरामध्ये जी स्वच्छतेचं आपण पूर्ण बोजवारा झालेला आपण पाहतोय, लाईटच्या संदर्भामध्ये जी दुरावस्था झालेली पाहतोय आणि पाणी पुरवठ्याचं लाईट बिल भरण्याच्या संदर्भामध्ये जी अडचण निर्माण झालेली आपण पाहतो, त्याला सगळं कारण फक्त हे वित्त आयोग आहे. आणि या वित्त आयोगाच्या बाबतीमध्ये शासनानं कधीही कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करण्याचं किंवा त्याला सोडून वित्त आयोगाची एकदा अंमलबजावणी झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये पुढे काही दुरुस्ती करता येत नसेल तर त्याला पर्याय व्यवस्था म्हणून काही निधी त्या नगरपालिकांना देणं अपेक्षित होतं, परंतु तसं झालेलं दिसत नाही. हा एक भाग झाला. नंबर 2, रस्त्याची कामं जसे आमदार साहेबांनी सांगितले की ज्या कामांना महाविकास आघाडीच्या काळामध्ये स्थगिती म्हणजे आता जी स्थगिती दिली आहे ती महाविकास आघाडीच्या काळामध्ये ही कामं मंजूर झाली होती. आणि ही कामं मंजूर झाल्याच्या नंतर कुठंतरी महाविकास आघाडीच्या नेते मंडळीला याचं श्रेय मिळेल आणि कुठंतरी नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता होती आणि या शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांनीच नगरपालिकेचं वाटोळं केलं, अशा प्रकारचं एक परसेप्शन जनतेच्या मनामध्ये क्रिएट व्हावं, निर्माण व्हावं, यासाठी हा घातलेला घाट आहे असं म्हणायला हरकत नाही. 2021ला ज्यावेळेस मी नगराध्यक्ष होतो त्यावेळेसची देखील काही कामं मुद्दाम आजपर्यंत होऊ दिलेली नाहीत. त्यापैकी एक काम खुद्द पालकमंत्र्यांनी गेल्या 6 महिन्यापूर्वी त्याचं उद्घाटन केलं होतं, अजूनपर्यंत ते काम पूर्ण नाही. त्या कामामध्ये ज्या भागामध्ये नाली करणं आवश्यक होतं त्या भागामध्ये नाली न करता जिथं घरं नाहीत तिथं नाली केली आणि ज्या घरांना खरंच नालीची आवश्यकता आहे अशा भागामध्ये नाली करण्यात आली. हे एक उदाहरण खातर मी आपल्याला सांगतो. त्या कामाची सुद्धा यादी मी आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना या ठिकाणी देऊ इच्छितो. मुद्दाम या लोकांनी या शहराचं या अंडरग्राऊंड ड्रेनेजमुळे वाटोळं केलं, अशा प्रकारचं एक परसेप्शन क्रिएट करण्याचं काम या सत्ताधारी मंडळीने केलंय.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस अंडरग्राऊंड ड्रेनेजची योजना मंजूर झाली, त्या अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या योजनेमध्ये 40 कोटी रुपये हे त्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेले होते. परंतु मला आपल्या सगळ्यांना पत्रकार बांधवांना विनंती करायची की तुम्ही नगरपालिकेमध्ये जाऊन पहा की या 40 कोटी रुपयांची कामं करण्याच्यासाठी नगरपालिकेच्या प्रशासनाने त्या कॉन्ट्रॅक्टरला सदर रस्ते दुरुस्त करण्याच्या संदर्भातले आदेश नेमके कधी दिले. ज्या वेळेस गरज होती त्यावेळेस हे आदेश मुद्दाम देण्यात आलेले नाहीत. आणि ज्या वेळेस सगळी बोंबाबोंब झाली, ज्यावेळेस पत्रकबाजी झाली किंवा पेपरला बातम्या आल्या, लोकांच्या अडचणी आल्या, त्यावेळेस सगळ्या भागामध्ये या लोकांनी जाऊन आम्ही मुरुम टाकतो असं सांगितलं. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की या अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या 40 कोटी रुपयांमधूनच ही कामं नंतर करण्यात आली. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की या सत्ताधाऱ्यांनी म्हणजे आम्ही त्यावेळेसच्या सत्ताधाऱ्यांनी आपल्या गावाचं कसं वाटोळं केलं आणि आम्ही आता कसं चांगलं करतोय हा सांगण्याचा घाट त्या ठिकाणी त्यावेळेस घालण्यात आला. परंतु शहरातली जनता ही सुज्ञ आहे. शहरातल्या जनतेला आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्यावेळेस लोकसभेच्या इलेक्शनमध्ये घरोघरी जाऊन वस्तुस्थिती सांगितली आणि त्यामुळेच खासदार ओमराजे निंबाळकर यांना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य मिळालं. परंतु तरी देखील आता विधानसभेच्या इलेक्शनच्या तोंडावरती परत एकदा अशाच प्रकारचा घाट घालण्याचा प्रयत्न या सत्ताधाऱ्यांचा आहे. नेमका तो घाट यासाठीच घातला जातोय की परत एकदा या लोकांचा रोष आमच्यावरती यावा. आनंदनगर, रामनगर, समतानगर या भागातले रस्ते असतील किंवा समर्थनगर या भागातले रस्ते असतील, काकडे प्लॉट या भागातले रस्ते असतील, दत्तनगर या भागातले रस्ते असतील, अनेक रस्ते असे आहेत की ज्या ठिकाणचे रस्ते गेल्या 2-2, 3-3 वर्ष झाले मंजूर आहेत. काही रस्त्याच्या निविदा देखील झालेल्या आहेत. निविदा होऊन त्या रस्त्याच्या कामाची जी मुदत असते ती मुदत देखील संपलेली आहे. परंतु मुद्दाम हे रस्ते त्या गुत्तेदाराला त्या ठिकाणी सुरू करू दिले जात नाहीत असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. आणि ते सत्य कसं आहे हे कागदोपत्री आम्ही त्या ठिकाणी आपल्याला दाखवून देऊ. नंतरचा भाग पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये आपल्याला आठवत असेल की 2022 मध्ये खरं तर हा माझा लढा 2016 पासून सुरू आहे. आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना जे जुने पत्रकार आहेत, ज्यावेळेस मी 15ला नगराध्यक्ष होतो त्यावेळेस सुद्धा आपल्याला आठवत असेल की 2015 मध्ये ज्यावेळेस अमृत योजना आली होती त्यावेळेस अमृत योजनेच्या अनुषंगानं जे शहराला आपल्याला परिपूर्ण पाणी 2021 पर्यंत मिळणं अपेक्षित होतं ते सगळ्याच्या सगळं पाणी उजनी धरणावरून आपल्याला मिळावं. आपल्या इथले स्तोत्र जे आहेत ते कधी कोरडे असतात कधी भरलेले असतात. ते कायमस्वरूपी स्तोत्र जरी असले तरी ते आपली भौगोलिक परिस्थिती पाहता, पर्जन्यमान पाहता हे स्तोत्र कधी कधी कोरडे पडतात आणि त्या कोरड्या स्तोत्रातून आपल्याला पाणी मिळत नाही आणि म्हणून शहराला त्या ठिकाणी पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. म्हणून त्यावेळेस सुद्धा मी सांगितलं होतं त्यावेळेसच्या सत्ताधाऱ्यांना, त्यांचं नाव सांगतो मी, राणा पाटलांना, त्यावेळेस सुद्धा मी सांगितलं होतं की हे स्तोत्र आपले बरोबर नाहीत, या स्तोत्रातून आपण पाणी घेणं योग्य नाही, याच्यावर अवलंबून राहणं योग्य नाही आणि म्हणून संपूर्ण पाणी हे उजनी धरणातून आपण आणणं अपेक्षित आहे. आणि म्हणून त्यावेळेस सुद्धा मी त्यांना आग्रह केला होता परंतु त्यावेळेस सुद्धा त्यांनी ऐकलं नाही. अमृत 1 मध्ये त्यांनी रुईबर आणि तेरणा धरणावरून पाणी आणण्याच्यासाठीचा प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर करून घेतला आणि शेवटपर्यंत आपल्याला त्या धरणामधून पाणी मिळालं नाही. जरी अमृत 1 मध्ये आपल्याला सगळी पूर्ण कामं करून घेतलेली असली तरी या स्तोत्रांमधून पाणी आपल्याला मिळत नसल्यामुळं आपली पाणी पूर्णपणे भूक आजपर्यंत भागलेली नाही. आणि म्हणून 2020 मध्ये मी नगराध्यक्ष असताना परत एकदा आम्ही आमच्या सगळ्यांच्या सहकार्याने एक ठराव घेतला आणि हे तेरणा आणि रुईबर धरणाचं जे पाणी आहे हे पाणी शाश्वत नसून आपली भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला असता आम्हाला हे पाणी संपूर्णपणे उजनी धरणावरून मिळावं यासाठीचा प्रस्ताव आपण जलसंपदा विभागाला त्या ठिकाणी दाखल केला होता. दरम्यानच्या काळामध्ये कैलास पाटील आपल्या या मतदारसंघाचे आमदार झाले. मला आठवतंय ओमदादा, मी, कैलासदादा आम्ही 3 जण जयंत पाटील साहेब त्यावेळेस जलसंपदा मंत्री होते. जयंत पाटील साहेबांकडे आम्ही गेलो, त्यांना विनंती केली की हे जे पाणी आहे ते संपूर्णपणे उजनी धरणावरून आम्हाला पाणी मिळावं. अशा प्रकारची विनंती केल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला तिप्पट त्या ठिकाणी 2052 पर्यंत पाणी पुरेल एवढं पाण्याचं आरक्षण उजनी धरणावरून त्या ठिकाणी करून दिलं होतं. हे पाण्याचं आरक्षण देत असताना नगरपालिकेकडून त्यांनी लेखी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी त्याच वेळेस घेतलेलं होतं की आम्ही रुईबर आणि तेरणा धरणावरचं आरक्षण त्या ठिकाणी सोडून देऊ
आणि ते सोडून द्यायला नगरपालिकेनं एक क्षणाचा सुद्धा विलंब त्यावेळेस केलेला नव्हता. परंतु आज ज्यावेळेस सत्तांतर या महाराष्ट्रामध्ये झालं, ज्यावेळेस अमृत 2 या योजनेची अंमलबजावणी करायची वेळ आली, त्यावेळेस अमृत 1 या योजनेमधून जे झालं तेच अमृत 2 या योजनेमध्ये करण्याचा प्रयत्न आजचे सत्ताधारी परत एकदा करत आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे मी आपल्याला जे कागद या जानेवारी महिन्यामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामधून पत्रव्यवहार केलेला आहे, ते कागद देखील आपल्याला मी या ठिकाणी दिलेले आहेत. 16/5/2022 आपलं हे आरक्षण पूर्णपणे उजनीवरून झालेलं असताना, नगरपालिकेमध्ये मी अध्यक्ष, आमचे सगळे सहकारी, आम्ही शिवसेनेची सत्ता असताना, त्यावेळेस अमृत 2 मधून हा सगळा प्रस्ताव पूर्णपणे उजनी धरणावरून आम्हाला समांतर पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून मिळावा, अशा प्रकारचा जवळपास 500 ते 600 कोटी रुपयाचा प्रस्ताव आम्ही त्यावेळेस सादर केलेला असताना, परत त्याच्यामध्ये बदल करून परत हे उजनी धरणावरून संपूर्ण पाणी न आणता परत तेरणा धरणावरून आणि रुईबर धरणावरून हे पाण्याचे स्तोत्र दाखवून परत एकदा ह्या धाराशिवकरांच्या वरती अन्याय करण्याचं काम या सत्ताधाऱ्यांनी सुरू केलंय. केवळ हे केल्याच्या नंतर धाराशिव शहरवासियांवरती अन्याय होत नसून धाराशिव तालुक्यातल्या शेतकऱ्यांवरती सुद्धा हा अन्याय आहे असं आमचं मत आहे. कारण रुईबर आणि तेरणा धरणावरती अनेक शेतकरी अवलंबून आहेत, अनेक ग्रामीण पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत, आणि म्हणून माझं मत होतं की हे शहर वाढत चाललंय, या शहराला संपूर्णपणे उजनी धरणावरून पाणी पुरवठा होणं अपेक्षित आहे. परंतु त्यामध्ये कारणं जी दिलेली आहेत, ते कारणं जर पाहिली तर खरंच ही कारणं हास्यास्पद आहेत. या कारणामध्ये त्यांनी हे परवडणारं नाही अशा प्रकारचं कारण त्यांनी दिलंय. जिथं 50-50 खोके घेऊन आमदार फुटले, त्यांना 10-10, 20-20 हजार कोटीचा निधी तुम्ही त्या ठिकाणी दिला, आणि केवळ उस्मानाबाद शहरातले आमदार तुमच्याकडे गेले नाहीत किंवा आम्ही सगळे लोकप्रतिनिधी तुमच्याकडे गेलो नाहीत, म्हणून तुम्ही आमच्यावर अन्याय करून हे परवडणारं नाही आणि परत तुमच्या धरणातून पाणी वापरून तुम्ही पाण्याची तुमची तहान भागवा, अशा प्रकारचं म्हणणं या सरकारचं आहे. त्यामुळे आम्ही या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो. सरकारनं यापुढील काळामध्ये संपूर्ण पाणी हे उजनी धरणावरूनच अमृत 2 मधून आम्हाला द्यावं, अशा प्रकारची मागणी देखील आम्ही यापुढील काळामध्ये सरकारला करणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहित असेल की मध्यंतरी काही रस्त्यांच्या बाबतीमध्ये श्रेयवाद पालकमंत्री आणि इथल्या सत्ताधारी आमदाराच्या मध्ये दोघांच्या मध्ये झाला होता. मला वाटतं काहीतरी 153 कोटी रुपयाच्या रस्त्याचा श्रेयवाद होता. ते आता श्रेय नेमकं जनतेनं गेलेल्या लोकसभेत कोणाला दिलं ते मला माहित नाही, परंतु त्याच्याबाबत सुद्धा खरं तर बोलणं गरजेचं आहे. 153 कोटी रुपये ज्यावेळेस तुम्ही आमच्या शहराला मंजूर करता, त्यावेळेस आमच्या शहराला मंजूर करत असणारा निधी आणि तुम्ही इतर आमदारांना मंजूर करत असणारा निधी किंवा इतर शहरांना मंजूर करत असणारा निधी, त्याच्यामध्ये भेदभाव कसा केला जातो हे देखील आपल्या सगळ्यांच्या समोर सांगणं गरजेचं आज मला वाटतं. त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना सांगतोय, नगरोत्थान या योजनेतून आम्हाला हे 153 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजूर केले, आणि इतर शहरांना मात्र मंजूर करत असताना तुम्ही ठोक अनुदान, विशेष रस्ते अनुदान, हे जे अनुदान आहेत हे 100% अनुदानं त्या ठिकाणी या शहरांना किंवा या आमदारांना त्या ठिकाणी तुमच्या सत्ताधाऱ्यांना दिली. मग आम्हाला नगर उत्थान योजनेतून का? नगर उत्थान योजना ही अशी योजना आहे की ज्यामध्ये 25% लोकवाटा हा नगरपालिकेला स्वतः भरावा लागतो. जर 153 कोटी रुपयाची कामं आपण जर या नगर उत्थान योजनेतून मंजूर केली असतील तर त्याचा 20-25 कोटी रुपयाचा जो काही लोकवाटा होणार आहे तो नेमका आपण कुठून भरणार आहे याचं आपण काही शासनाला लेखी दिलेलं आहे का? कारण नगर उत्थान या योजनेतून ऑलरेडी धाराशिव नगरपालिकेला अंडरग्राऊंड योजनेची योजना मंजूर आहे आणि त्याचा लोकवाटा माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत नगरपालिकेनं 1 रुपया देखील भरलेला नाही. असे असताना दुसरी योजना परत नगर उत्थान मधून देण्याचं कारण काय? आपल्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे की मग तुम्ही अंडरग्राऊंड योजना ही नगर उत्थान मधूनच का घेतली? तर आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की अंडरग्राऊंड योजना ही शासन देत असताना त्याला केवळ नगर उत्थान हाच पर्याय आहे, इतर कुठल्याही योजनेतून अंडरग्राऊंड योजना ही दिली जात नाही. परंतु ज्यावेळेस रस्त्याला तुम्हाला पैसे दिले जातात, अनुदान दिलं जातं किंवा निधी दिला जातो, त्यावेळेस मात्र तुम्हाला 3 पर्याय शिल्लक असतात. वैशिष्ट्यपूर्ण योजना आहे, विशेष रस्ते अनुदान आहे आणि ठोक अनुदान आहे. हे तिन्ही अनुदान त्या ठिकाणी 100% अनुदान असतात. परंतु हे 100%चे अनुदान बाजूला सारून फक्त धाराशिव नगरपालिकेलाच लोकवाट्याच्या योजना द्यायच्या आणि आपल्या सगळ्या आमदारांना मात्र 100% अनुदानाच्या योजना द्यायच्या. हा देखील महाराष्ट्र सरकारचा
आपल्या धाराशिव शहरवासियांवरती खऱ्या अर्थानं केलेला अन्याय आहे. त्यामुळं जे 153 कोटी रुपयाचं श्रेय घेणार जे कोण लोकप्रतिनिधी आहेत त्यांना माझं सांगणं आहे, जर एवढंच तुम्ही जर आमच्या शहरावर मेहरबान झाला असाल तर 100% अनुदानाची योजना आम्हाला द्या, निश्चितपणे त्याचं श्रेय आम्ही तुम्हाला देऊ. परंतु असं कुठंतरी नगरपालिकेला कर्जाच्या खाईमध्ये ढकलण्याचं पाप आपण कुठंही करू नये, अशा प्रकारचं आव्हान देखील मी या सगळ्या लोकप्रतिनिधींना या ठिकाणी करतो. ज्यावेळेस ही कामं 2021 ची मंजूर झाली, त्या कामामध्ये मगाशी आमदार साहेबांनी जी सांगितले की त्यांनी 103 कामं 108 कामं ज्यावेळेस केली, त्यावेळेस मला वाटतं सोमनाथ गुरु आमचे गटनेते त्यावेळेस उपोषणाला बसले होते. ह्या निविदा फायनल कराव्या, ह्या निविदा फायनल करून तात्काळ ही कामं करावी, परंतु केवळ आपल्या कार्यकर्त्यांना कामं द्यायची म्हणून ही कामं नगरपालिकेकडून शिफारशीच्या द्वारे आपल्याला करता येणार नाहीत, त्याच्यामध्ये कायदेशीर अडचण येते म्हणून ह्यांनी ही कामं BNCला वर्ग केली आणि BNCला वर्ग करून आजतागायत ही कामं नाहीत होत नाहीत. परंतु त्यामध्ये काही गंभीर बाबी घडलेल्या सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी नमूद करू इच्छितो. त्याच्यामध्ये 2021 मध्ये काही कामं मंजूर आहेत, त्या कामावरती नगरपालिकेने ओव्हरलॅपिंग करून त्याच कामावरती परत दुसरी कामं करण्याचा घाट या ठिकाणी घातलाय आणि 2021 ची कामं मात्र मागं ठेवली आणि ह्या 108 कामामधून काही कामं त्यातली पूर्ण केली आणि काही कामं अजून सुद्धा प्रलंबित आहेत. म्हणजे ज्या वेळेस नगरपालिकेने BNCला ह्या सगळ्या कामाच्या एनओसी दिल्या त्यावेळेस नगरपालिकेनं सुद्धा यापूर्वी आपली कुठली कामं मंजूर आहेत आणि कुठली मंजूर नाहीत याची खातरजमा न करता हा सगळा कारभार केलेला दिसतोय. म्हणून माझं म्हणणं आहे की नगरपालिकेमध्ये सध्या आंधळं दळतंय आणि कुत्रं खातंय अशा प्रकारची परिस्थिती आहे. नगरपालिकेच्या तक्रारीच्या बाबतीमध्ये सुद्धा आज काही गोष्टी मी आपल्याला सांगू इच्छितो. नगरपालिकेच्या अनेक तक्रारी झाल्या, नगराध्यक्षाच्या काळात किंवा मागच्या मुख्याधिकाऱ्याच्या काळामध्ये काही तक्रारी झाल्या, अशा प्रकारचं प्रत्येक वेळेस बातम्या आम्ही वाचत असतो. परंतु आता जे मुख्य अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा काही प्रमाणामध्ये तक्रारी होत आहेत, ह्या सुद्धा बातम्या आता मला वाचायला, ऐकायला आणि पाहायला मिळत आहेत. त्याच्यावर माझं सरकारला एक सांगणं आहे किंवा एक आव्हान आहे की जर या सगळ्या परिस्थितीमध्ये जर नगरपालिकेचा कारभार पूर्वी सुद्धा चांगला नव्हता आणि आता सुद्धा चांगला नाही असं जर आपल्या सरकारी सत्ताधारी आमदारांना वाटत असेल म्हणून ते कायम वेळोवेळी जर तक्रारी करत असतील तर मग नगरपालिकेचा प्रशासक म्हणून तुम्ही मुख्य अधिकाऱ्यांना का ठेवलं? इतर पालिकेमध्ये अ वर्ग ज्या नगरपालिका असतात त्यामध्ये अनेक ठिकाणी महसुली अधिकारी हे क्लास 1 अधिकारी नगरपालिकेचे प्रशासक म्हणून आहेत. मग तुम्हाला एवढ्या नगरपालिकेच्या कारभारामध्ये जर त्रुटी आढळून येत असतील तर आजपर्यंत मुख्यमंत्र्यांनी या नगरपालिकेमध्ये एक क्लास 1 चा महसूल अधिकारी प्रशासक म्हणून का नेमला नाही? मुख्य अधिकाऱ्यांनी त्यांचं काम करावं आणि प्रशासकांनी त्यांचं काम करावं. अशा पद्धतीचं धोरण आजपर्यंत आपण का अवलंबलं नाही हे सुद्धा विचारणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. त्याचा अर्थ असा आहे की जे आपल्याला करून घ्यायचं ते अधिकाऱ्यांकडून करून घ्यायचं आणि आपल्या मनासारखं जर एखादा अधिकारी करत नसेल तर त्या विरोधात तक्रारी करायच्या, अशा प्रकारचं सत्ताधाऱ्यांचं धोरण यामागचं दिसतंय. यावर सुद्धा सत्ताधाऱ्यांनी खुलासा करणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटतं. एक विषय फक्त राहील.